श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 21चा उर्वरित भाग. तर मग तुम्ही सर्वजण येथून जा पाहू म्हणून ते गेले. भट्टोबासांनी विनंती केली, तर मी पूल बांधूजी? सर्वज्ञ म्हणाले, बांधा, तुम्ही आमचे आज्ञाकारक सेवक आहात. मग भट्टोबास काही दगड एकत्र करू लागले आणि सर्वज्ञांना प्रसन्न असे पाहिले. मग सर्वज्ञांना विनंती केली, जी मी त्यांना मदतीला बोलवू? सर्वज्ञ म्हणाले, जा बोलवा. मग त्यांना बोलवले. ते सर्व आले. सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग भट्टोबास त्यांना म्हणाले, तुम्ही सर्वजण दगड आणाल तर मी पूल बांधेल, किंवा मी दगड आणीन तर तुम्ही पूल बांधा. ते म्हणाले, नागदेया, आम्ही दगड आणू, तू पूल बांध. मग ते सर्वजण दगड आणत भट्टोबास पूल बांधत. पहिली पायरी बांधताना भट्टोबासांचे तोंड बुचकळायचे असे पहरभर काम व्हायचे. पहिल्या दिवशी 2 पायऱ्यांचा गड्यांचा पूल झाला. दुसऱ्या दिवशी सर्वजण एक मोठी शिडा लोटत होते. ती प्रयत्न करूनही जागेवरून हलत नव्हती. सर्वज्ञ खडकावर बसलेले होते. सर्वज्ञ रानाईसाला म्हणाले, बाई, कासोटा द्या. मग त्या शिडेजवळ बसा, मागे हात टेका. मग दोन्ही पायाने शिडा ढकला. तिने तसेच केले. शिडेला पाय लावले आणि सर्वज्ञ हू म्हणाले. शिडा भट्टोबासांना ज्या ठिकाणी बसवायची होती त्या ठिकाणी जाऊन खटकन बसली आणि सर्वांना आश्चर्य वाटले. भट्टोबास भक्तजनांना लक्षात आणून देण्यासाठी म्हणाले, हे आपण करतो असे वाटते, पण करता कोण हे आपण जाणू शकत नाही. आमच्या सर्वांकडून जी शिडा ढकलल्या गेली नाही ती शिडा एका बाईने कशी ढकलली? तुम्ही फक्त हो म्हणायचे होते की? असा 3 गड्याचा पूल बांधला. सर्वज्ञ म्हणाले, आता असेच पलीकडे जाऊ. असे म्हणत सर्वज्ञ भक्तजनांसोबत पलीकडे गेले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.